Hello guys, welcome back. In this video we are going to discuss about the solution of structure of atom. In case if you haven't solved paper, then first before watching this video go in description, download paper, solve it, take 25 minutes, solve it, and then get back here to find the solution. Okay, so we'll start with the first question. Question number 1 says that टू इलेक्ट्रॉन्स इन द सेम ऑर्बिटल मे बी आयडेंटिफाईड ॲज. बघा एकाच ऑर्बिटलमधले इलेक्ट्रॉन कसे आयडेंटिफाय करायचे, तर आपल्याला माहिती आहे आपण ऑर्बिटल जे आहे ते इंडिकेट करतो बाय मॅग्नेटिक क्वांटम नंबर एम. सो इथे ऑप्शन बनणार आहे, करेक्ट ऑप्शन बनणार आहे आपला ऑप्शन सी. नंबर ऑफ सेकंड क्वेश्चन, नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स इन इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन 1s2 2s2 2p4. 1s2 2s2 2p4 कसं लिहिणार आहे आपण? 1s2 2s2 2p4. 1s मध्ये एकच ऑर्बिटल आहे, 2s मध्ये पण एक आहे, आणि 2p मध्ये वी हॅव 4 ऑर्बिटल. आता हे फिलिंग अप आपण असं करतो, इथे 2 इलेक्ट्रॉन, इथे 2 इलेक्ट्रॉन, इथले जे 4 इलेक्ट्रॉन आहेत ते असे फिलअप होतील. सो बेसिकली वी विल गेट 2 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. सो इथे ऑप्शन ए करेक्ट बनणार आहे. फॉर 28 क्वेश्चन, फॉर गिवन व्हॅल्यू ऑफ ॲझिमुथल क्वांटम नंबर, एलची व्हॅल्यू गिवन असेल तर त्याच्यावरून आपण एमची व्हॅल्यू कशी फाईंड करतो, तर एमच्या व्हॅल्यू असतात फ्रॉम -L टू +L थ्रू 0 इन्क्लुडिंग 0. सो इथून टोटल व्हॅल्यूज आपल्याकडे 2L+1 बनणार आहेत, विच इज ऑप्शन बी. द हायझनबर्ग अनसर्टनिटी प्रिन्सिपल कॅन बी अप्लाइड टू. हायझनबर्गचं जे प्रिन्सिपल होतं इट वॉज ॲप्लिकेबल टू मायक्रोस्कोपिक पार्टिकल्स. मॅक्रोस्कोपिकसाठी ते वर्क करत नाही. सो इथे आपल्याकडे क्रिकेट बॉल, फुटबॉल, एरोप्लेन हे सगळे मॅक्रो आहेत, मॅक्रो ॲज इन मोठे आहेत, वेरॅज इलेक्ट्रॉन इज अ स्मॉल पार्टिकल, मायक्रोस्कोपिक पार्टिकल. सो इथे ऑप्शन डी करेक्ट बनेल. आयसोटोप्स काय असतात, ज्यांच्यामध्ये प्रोटॉनचा काउंट सेम असतो, दे हॅव सेम प्रोटॉन का काउंट. सो आता ऑप्शन बघूया आपण. ॲटम्स ऑफ डिफरंट इलेमेंट्स हॅविंग सेम मास नंबर. डिफरंट इलेमेंट म्हटलं की प्रोटॉन काउंट चेंज झाला, सो रॉंग आहे. ऑप्शन बी काय आहे, ॲटम्स ऑफ सेम इलेमेंट हॅविंग सेम मास नंबर. सेम इलेमेंट आहे तर प्रोटॉन सेम आहे, पण जर मास नंबर पण सेम असेल, इफ सेम मास नंबर ए जर सेम आला तर तो आपला आयसोबार बनतो. सो ते पण रॉंग झालं. ॲटम्स ऑफ सेम इलेमेंट हॅविंग डिफरंट मास नंबर. बघा ए डिफरंट आहे आणि सेम ॲटम आहे म्हणजे ॲटॉमिक नंबर सेम असणार आहे. ठीक आहे, ॲटॉमिक नंबर सेम आहे म्हणजेच पी सेम आहे. सो इथे आपला ऑप्शन सी करेक्ट बनणार आहे. स्टेटमेंट थोड्या डिफरंट वेने फिरवून टाकलं होतं, बट अंडरस्टँडिंग नीट असेल तर इझी होऊन जातं. नाऊ 31, स्प्लिटिंग ऑफ. इथे त्यांनी स्पिडिकल लाईन म्हटलं आहे, इट इज नॉट स्पिडिकल, इट इज स्पेक्ट्रल लाईन. स्पेलिंग मिस्टेक आहे. स्पेक्ट्रल लाईन्स व्हेन ॲटम्स आर सब्जेक्टेड टू स्ट्रॉंग इलेक्ट्रिक फील्ड. इलेक्ट्रिक फील्ड जेव्हा असेल तेव्हा तो बनतो आपला स्टार्क इफेक्ट. टोनी स्टार्कला लक्षात ठेवायचं, ॲव्हेंजरमधला तो जरा इलेक्ट्रिसिटीवाला वाटतं ना, ते करंट बिरंट. सो इलेक्ट्रिक म्हटलं की स्टार्क इफेक्ट. मॅग्नेटिक जर असेल तर तो झाला माझा झीमन इफेक्ट. सो इथे ऑप्शन बी करेक्ट बनणार आहे. जाऊया नेक्स्ट क्वेश्चनवर. क्वेश्चन नंबर 32, अन ऑर्बिटल इन विच एन इज 4. एन 4 आहे आणि एल 2 आहे. बघा एलच्या व्हॅल्यू 0 1 2 3 टिल n-1 असतात आपल्याकडे. ठीक आहे, सो 0 असेल तर इट इंडिकेट एस, 1 असेल तर पी, 2 असेल तर डी, 3 असेल तर एफ असतं. सो इथे L2 दिला आहे, विच मीन्स की ती डी ऑर्बिटल आहे आणि आपण जे नोटेशन करतो ते NL पॅटर्नमध्ये करतो. सो एन आहे 4 आणि एल आहे 2 म्हणजेच डी. सो तो झाला माझा 4D ऑर्बिटल, विच इज ऑप्शन सी. मास ऑफ एन इलेक्ट्रॉन तुम्हाला माहीत पाहिजे, इट इज 9.1 इंटू 10⁻⁻28 ग्रॅम और 10⁻31 kg. हा लास्ट एक्झाममध्ये पण क्वेश्चन आला होता अशाच पॅटर्नमध्ये. सो ऑप्शन ए. द इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन ऑफ ॲटॉमिक नंबर 24. बघा 24साठी आपण 18पर्यंत जाऊ हे तर फिक्स आहे. 1s2 2s2 2p6 3s2 3p6. इथून बघा 2 2 6 10 + 2 12 + 6 18. सो इथपर्यंत आपण आलो, 18 इलेक्ट्रॉन फिलअप झाले. आता जे नेक्स्ट 6 इलेक्ट्रॉन फिलअप करायचे ते फिलअप करायचे आहेत आपल्याला 4s आणि 3d मध्ये. ठीक आहे,
सो इथे टू अटेन स्टॅबिलिटी इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन कसं बनतं तर एस मधला एक इलेक्ट्रॉन डी मध्ये जम्प करतो आणि इथे 4s1 3d5 बनतं. सो बाकीचं सोडून द्या, फक्त त्याच्यावर फोकस करा. 4s1 3d5 कुठे आहे तर आपण 4s1 3d5 इथे बघू शकतो. उलटं लिहिलेलं आहे बट ते सेमच आहे. 3d5 4s1 काय, 4s1 3d5 काय, लिहिताना डिफरंट लिहिलं आहे फक्त. सो इथे ऑप्शन डी करेक्ट बनणार आहे आपला. देन द प्रिन्सिपल क्वांटम नंबर ऑफ ॲन ॲटम रिप्रेझेंट. प्रिन्सिपल क्वांटम नंबर जो आहे तो आपल्याला सांगतो अबाउट साईज अँड एनर्जी. सो ऑप्शन ए. डायमेन्शन्स ऑफ प्लँक्स कॉन्स्टंट. प्लँक्स कॉन्स्टंट आहे आपला 6.626 इंटू 10⁻⁻34 जूल सेकंड. सो जूल स्टँड्स फॉर एनर्जी and second stands for time. So energy into time, option D. Transition from n is equal to 4, 5, 6 to n is equal to 3. n is equal to 3 दिला आहे बघा. n जर 1, 2, 3, 4, 5 असेल तर आपल्या सिरीज असे असतात. n1 म्हटलं की आपल्याला काय येतं, पहिली सिरीज येते लीमन, देन बाल्मर, पाश्चन, ब्रॅकेट अँड पी1. ह्या सिरीज लक्षात असल्या पाहिजेत, खूपदा क्वेश्चन येतो याच्यावरून. सो n3 आहे म्हणजे ही झाली माझी पाश्चन सिरीज. सो ऑप्शन बी करेक्ट झाला. नेक्स्ट बघूया आपण. क्वेश्चन नंबर 38 आहे. द अँग्युलर मोमेंट ऑफ एन इलेक्ट्रॉन इज इंटिग्रल मल्टिपल ऑफ h/2π असतं हे, h/2π. सो इथून बनणार आहे आपल्याकडे nh/2π, ऑप्शन ए. हा बोर्स क्वांटम थेरीचा फोर्थ पॉस्ट्युलेट आहे. फोर्थ पॉस्ट्युलेट. इफ एन इलेक्ट्रॉन हॅज स्पिन क्वांटम नंबर +½ अँड मॅग्नेटिक क्वांटम नंबर -1 इट कॅन नॉट बी रिप्रेझेंटेड बाय. बघा मॅग्नेटिक क्वांटम नंबर -1 आला म्हणजे काय झालं, एलची व्हॅल्यू 1 असली पाहिजे, ॲटलिस्ट मिनिमम व्हॅल्यू 1 असली पाहिजे. सो एलची मिनिमम व्हॅल्यू 1 असली पाहिजे म्हणजे काय झाला तर तो झाला माझा पी. सो पी, डी आणि एफ ह्या सगळ्यासाठी 1 पॉसिबल आहे. ठीक आहे, -1 मॅग्नेटिक क्वांटम नंबर पॉसिबल आहे. बट माझ्याकडे एस असेल तर एस म्हणजे काय झाला L0 आणि त्यासाठी एम पण 0 असतो. सो ही व्हॅल्यू एससाठी पॉसिबल नसणार आहे, त्यामुळे इथून ऑप्शन ए आपल्याकडे बनणार आहे. अँड आयसोटोन विचारला आहे. आयसोटोन म्हणजे काय झाला तर याच्यामध्ये न्यूट्रॉनचा काउंट सेम आहे. न्यूट्रॉन कसे फाईंड करायचे तर A - Z कडून, डोक्यावरचा नंबर आणि खालचा नंबर. सो 76 - 32, 76 - 32चा आन्सर बनणार आहे 62474 44. सो आपल्याला 44 पाहिजे. सो 77 - 32 नाही, हे रॉंग आहे. 77 - 33, 77 - 33, 7 - 3 7 - 3 44. सो हा ऑप्शन आपला करेक्ट बनणार आहे, पुढचे बघायची गरजच नाही आहे. द नंबर ऑफ ऑर्बिटल्स प्रेझेंट इन शेल विथ n = 4. n = 4 मध्ये ऑर्बिटल किती बनणार आहे तर n = 4 मध्ये L काय बनतो 0 1 2 3 आणि त्याच्यामध्ये आपल्याकडे m व्हॅल्यूज काय बनणार आहेत, इथे 0, इथे -1 0 +1, इथे -2 -1 0 +1 +2, इथे -3 -2 -1 0 +1 +2 अँड +3. सो इथून 1 आली आपल्याकडे, इथून 3, इथून 5 आणि इथून 7. 7 5 3 अँड 1. 7 5 12 + 3 15 + 1 16. सो ऑप्शन ए. द फर्स्ट एनर्जी लेवल दॅट कॅन हॅव डी ऑर्बिटल. डी ऑर्बिटल आहे म्हणजे एलची व्हॅल्यू काय झाली आपल्याकडे, एल व्हॅल्यू झाली आपल्याकडे 2 0 1 2. सो L2 कधी पॉसिबल आहे जेव्हा एनची व्हॅल्यू माझ्याकडे काय असणार आहे त्याच्यापेक्षा जास्त असली पाहिजे ना. सो एनची 3 असली पाहिजे मिनिमम व्हॅल्यू. सो 2 मध्ये पॉसिबलच नाही आहे, 3 मध्ये बनणार आहे, ऑप्शन बी. द अनसर्टेनिटी प्रिन्सिपल, अनसर्टेनिटी इन द मोमेंटम डेल्टा पी गिवन आहे आपल्याला. डेल्टा पी आहे आपल्याकडे 10⁻⁻5 1 × 10⁻⁻5 kg/s. द अनसर्टेनिटी इन पोझिशन विचारली. फॉर्म्युला आहे आपल्याकडे डेल्टा एक्स डेल्टा पी इज
इक्वल टू h बाय 4 पाय. नेक्स्ट पेजवर आपण सॉल्व करू ह्याचं. सो डेल्टा एक्स काय बनणार आहे, डेल्टा एक्स बनेल h बाय 4 पाय डेल्टा पी. सो h आहे माझ्याकडे 6.626 इंटू 10⁻⁻34 डिवायडेड बाय 4 इंटू 3.14 इंटू डेल्टा पी आहे 10⁻⁻5. -5ला वर घेऊन गेलात दॅट विल बिकम 10⁻+5 आणि 10⁻⁻34 आणि +5 देतील 10⁻⁻29. 6.6 डिवायडेड बाय 4 इंटू 3. 4 इंटू 3 अराउंड 12 असतं ना. सो 6 डिवायडेड बाय 12 हे 0.5 असणार. सो इथून 0.5च्या आसपास काहीतरी आन्सर बनेल. सो 5 इंटू 10⁻⁻30 आन्सर बनेल, विच इज युअर ऑप्शन नंबर बघा हाय सी, ऑप्शन सी. फॉर विच स्पेसिस बोहर थेरी डज नॉट अप्लाय. बोहर थेरी ॲप्लिकेबल कोणासाठी आहे, बोहर थेरी ॲप्लिकेबल आहे फॉर 1 इलेक्ट्रॉन सिस्टीम. सो 1 इलेक्ट्रॉन सिस्टीम चेक करा. हायड्रोजन येस आहे, हेलियम प्लस आहे, लिथियम 2+ आहे, बट बेरिलियम इज नॉट 1+ सिस्टीम. सो हा ऑप्शन करेक्ट झाला आपला, ऑप्शन नंबर बी. कोणासाठी ॲप्लिकेबल नाही आहे ते विचारले. क्वेश्चन नंबर 45. फॉर विच स्पेसिस बोहर थेरी डज नॉट अप्लाय. अगेन सेम क्वेश्चन रिपीट झाला होता एक क्वेश्चन. सो इथे पण ऑप्शन बी बनेल. अकॉर्डिंग टू बोहर्स पॉस्ट्युलेट विच क्वांटिटी कॅन टेक अप ओनली डिस्क्रीट व्हॅल्यू. बघा हा सेम क्वेश्चन डिफरंटमध्ये आला. आत्ता पण बघितला होता आपण. MVR अँग्युलर मोमेंटम इज इंटिग्रल मल्टिपल ऑफ h बाय 2 पाय. सो डिस्क्रीट व्हॅल्यू ह्या अँग्युलर मोमेंटमच्या बनणार आहेत. इथे मोमेंटम नाही लिहायचा, अँग्युलर मोमेंटम लिहायचं. मोमेंटम म्हटलं की ते लिनियर कन्सिडर होतं. सो नेक्स्ट 47 इथे ऑप्शन बी. 47साठी द ऑर्डर ऑफ फिलिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स. ऑर्डर कशी असते बघा, NS मधून n-2f if it exists, then n-1d, then np followed by n+1s. दिस इज युअर ऑर्डर. ठीक आहे. सो बघा nची व्हॅल्यू इथे टाकून बघा. तर इथे समजा मी बघितलं 4साठी तर 4s नंतर 3d, कारण 2f एक्झिस्ट नाही करत. ठीक आहे, करेक्ट आहे. 4s 3d 4p. nची व्हॅल्यू जर मी 4 टाकली तर इथे 4s देन 3d देन 4p देन 5s देन 4d हेच येणार आहे. आता तुम्ही असं f तर गायब केलात तुम्ही. तर बघा रे f जो आहे ना, f कधी एक्झिस्ट करणार आहे, f 4f म्हणूनच एक्झिस्ट करणार आहे. 3f किंवा 2f हे एक्झिस्ट करत नाहीत. का करत नाहीत? कॉज fसाठी l काय आहे, l आहे माझा 3. सो nची व्हॅल्यू मिनिमम 4 असली पाहिजे. सो इथे 4f यायला पाहिजे. 4f म्हणजे 5s नंतर मला इथे 4f मिळायला पाहिजे, बट ते नाही दिले. सो हा पण रॉंग झाला. नेक्स्ट समजा आपण बघितला 5s नंतर 4p दिलं आहे, तो पण रॉंग आहे. फर्स्टमध्ये बघा 3d झाला, 3d नंतर देअर शुड बी 4p. सो हा पण फर्स्ट ऑप्शन एमध्ये 4p यायला पाहिजे होता. सो तो ऑप्शन ए पण रॉंग आहे, बी पण रॉंग आहे. बीमध्ये बघा 3d आहे, 3d नंतर 4p, 4p नंतर 4s दिलं आहे. सो हा पण रॉंग झाला. 47मध्ये ऑप्शन सी जर बघितला तर 5s नंतर 4p देन 3d. सो बेसिकली इथे मॅच करणारा आपल्याला एक पण ऑप्शन मिळत नाही. इथे 5s नंतर 4f आणि एक्सपेक्टेड होतं. ओके आय जस्ट मेड इथे थोडंसं मायनर मिस्टेक काय केली की मी n-2च्या ऐवजी n-1 कन्सिडर केलं. सो इथून 3f येणार ना, 3f विच इज नॉट ऑल्सो गोइंग टू एक्झिस्ट. करेक्ट. सो हे पण एक्झिस्ट करणार नाही आहे. त्यामुळे इथे ऑप्शन बी जो आहे ना आपला तो करेक्ट बनेल. या फॉर्म्युल्यामध्ये फिट इन होणारा ऑप्शन बी करेक्ट बनणार आहे. देन in an atom with atomic number 29 and mass number 59 the number of electron. बघा नंबर ऑफ इलेक्ट्रॉन ॲटममध्ये आहेत ना, ते ॲटॉमिक नंबर एवढेच असतात. ॲटमसाठी न्यूट्रल स्पेसिससाठी z इज युअर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. सो 29 ऑप्शन ए. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट पॉसिबल. तर इथे बघा n=2 दिलं आहे, l=0 दिलं आहे, हे करेक्ट आलं आहे. बट l=0 असताना when l is 0 m should again be 0.
बट एम त्यांनी -1 दिलं आहे. सो हे पॉसिबल नाही आहे, त्यामुळे इथे ऑप्शन बी बनणार आहे नॉट पॉसिबलसाठी. द डी ब्रॉगली वेवलेंथ ऑफ पार्टिकल विथ मास 1 ग्रॅम अँड वेलॉसिटी 100 मीटर पर सेकंड. इथे थोडीशी जागा करूया आपण. फॉर्म्युला काय, डी ब्रॉगलीसाठी लॅम्बडा इक्वल टू h/p दॅट इज इक्वल टू h अपॉन mv. सो h आहे 6.626 इंटू 10⁻⁻34 डिवायडेड बाय मास 1 ग्रॅम, ग्रॅममध्ये नाही घ्यायचं आहे आपल्याला, SI युनिटमध्ये पाहिजे. सो ते झालं 10⁻³ kg इंटू 100 मीटर पर सेकंड विच इज 10⁻² मीटर पर सेकंड. सो बघा 10⁻², 10⁻³ विल बिकम 10⁻⁻1. 10⁻⁻1 तुम्ही वर घेऊन गेलात, हे बघा इथून आणि इथून 10⁻⁻1 झालं आहे शिल्लक. 10⁻⁻1 वर गेले की मायनसचे प्लस बनणार. सो 6.626 इंटू -34 अँड +1 विल गिव्ह मी 10⁻33. सो त्याला मॅच करणारा आहे आपल्याकडे ऑप्शन ए. दिस इज इट, दॅट्स युअर पेपर. सो मी कम्प्लीट सॉल्युशन दिलं आहे. डिस्क्रिप्शनमध्ये जा, डिस्क्रिप्शनमध्ये मी ह्याची PDF प्रोव्हाइड करतो. सो PDF मधून यू कॅन चेक आउट द सॉल्युशन. विथ दॅट प्रिपेअर वेल फॉर नेक्स्ट टेस्ट. नेक्स्ट सॅटर्डेसाठी आपली टेस्ट असणार आहे ऑन रिडॉक्स रिॲक्शन. रिडॉक्स रिॲक्शनचा जो 1 शॉट व्हिडिओ आहे तो मी तुम्हाला उद्या और बाय मॅक्स ट्यूजडे इव्हिनिंग प्रोव्हाइड करतो. सो प्रिपेअर वेल फॉर दॅट, कम्प्लीट युअर असाइनमेंट अँड गिव्ह द पेपर. ऑल द बेस्ट. बाय बाय.